नमस्कार विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वीचे जी सत्र परीक्षा आहे, द्वितीय सत्र परीक्षा, त्याच्यामध्ये जो तुमचा मराठीचा पेपर असतो त्याच्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा पेपर जो असतो तुमचा 80 गुणांचा असतो। यामध्ये वेगवेगळे विभाग असतात। ते कोणते असतात बघा, तर कृती 1 असते गद्य, ती 18 गुणांची असते। कृती 2 असते ती पद्य म्हणजे कविता, ही 16 गुणांची। कृती 3 असते स्थूल वाचन, त्याच्यासाठी 6 गुण। कृती 4 असते व्याकरण व भाषा अभ्यास, त्याच्यासाठी 16 गुण। कृती 5 जी असते ती उपयोजित लेखन, सगळ्यात जास्त मार्क असतात त्याच्यासाठी, ते म्हणजे 24 गुण। असे एकूण तुमचा 80 गुणांचा पेपर तुम्हाला सत्र 2 साठी असणार आहे। त्यामध्ये आपल्याला बघा, तर तो पेपर सोडवत असताना आपल्याला काय होतं, आपला अभ्यास पूर्ण झालेला असतो, पण आपल्याला कोणता प्रश्न कसा लिहावा, पेपरचं प्रेझेंटेशन कसं करावं हे आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे आपले बरेच मार्क जातात। त्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे। जर या आमच्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बघा, द्वितीय सत्र परीक्षा, इथं तुम्हाला तुमच्या विद्यालयाची माहिती असते आणि इथं तुम्हाला तुमचं नाव असेल, परीक्षा नंबर असेल, विषय, दिनांक इथं लिहायचे असतात। त्यामध्ये विभाग 1 जो आहे तो गद्य, तो 18 गुणांचा। त्याच्यामध्ये कृती 1 इथं लिहा, त्यानंतर अ इथं लिहा। त्यामध्ये 1 असेल आकृतिबंध पूर्ण करा, हा 2 गुणांसाठी आहे। पुढे बघा, 2 आहे तो कोणते लिहा, त्याच्यासाठी तुम्हाला गुण आहेत 1 गुण। त्यानंतर तिसरा आहे चुकी बरोबर, त्याच्यासाठी 1 गुण। त्यानंतर चौथा जो असतो तो स्वमत, ह्या स्वमतासाठी तुम्हाला 3 गुण आहेत। हेच 10वी मध्ये आपल्याला स्वमतासाठी 4 गुण आहेत बघा, म्हणजे तुम्हाला 3 गुण आहेत, हे तुम्ही व्यवस्थित लिहायचं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 1 मधील आ जो असतो तो 7 गुणांसाठी आहे। त्याच्यामध्ये 1 आहे आकृतिबंध पूर्ण करा, तो आहे 2 गुणांसाठी। त्यानंतर दुसरा आहे का ते लिहा। आता याच्यासाठी तुम्हाला परिच्छेद असतात, पाठ्यपुस्तकातील तुम्ही जे अभ्यासलेले असतात त्याच्यावरती परिच्छेद येतात आणि त्या परिच्छेदावरती हे प्रश्न असतात। परिच्छेद व्यवस्थित वाचून प्रश्न सोडवायचा आहे। त्यानंतर तो आहे 2 गुणांसाठी। तिसरा आहे स्वमत, हा स्वमत पुन्हा 3 गुणांसाठी। असे 7 गुणांचा हा आ जो आहे तो तुम्हाला असतो, हा अशा पद्धतीनं सोडवायचा आहे। त्यानंतर ई आहे तो म्हणजे अपठित उतारा, हा तुम्हाला पुस्तकाच्या बाहेरचा असतो। ह्याच्यामध्ये 2 गुणांची एक कृती येते, 1 गुणांची एक येते, 1 गुणांची एक येते, किंवा इथं 1 1 1 1 अशी 4 गुणांची सुद्धा तुम्हाला इथं येऊ शकते। हा ई आहे तो 4 गुणांचा आहे आणि हा एकूण तुम्हाला असा सोडवायचा आहे। त्यानंतर विभाग 2, हा विभाग 1 18 गुणांचा गद्यावरती झाला। हा पूर्ण झाल्यानंतर हा दुसरा विभाग जो आहे तो नवीन पानावर घ्यायचा आहे, हा अशा पद्धतीने लिहायचा आहे। हा 16 गुणांसाठी असेल। कृती 2 इथं अ लिहा, अ मधला 1 जो आहे तो आकृतिबंध पूर्ण करा, हा 2 गुणांसाठी आहे। दुसरा आहे काय ते लिहा, हा 2 गुणांसाठी आहे। पुढे तिसरा आहे काव्यपंक्तीचा अर्थ लिहा, हा काव्यपंक्ती दिल्या जातात त्याचा अर्थ लिहावा लागतो, इथं तुम्हाला कविता दिली जाते, हा 2 गुणांसाठी असतो। त्यानंतर चौथा आहे भावसौंदर्य स्पष्ट करा, हा 2 गुणांसाठी आहे। इथं सुद्धा कवितेच्या ओळी असतात, कविता दिलेली असते। इथं पुढे आहे आ, आता इथं मात्र तुम्हाला कविता दिलेली नसते, फक्त कवितेची 2 नावं दिली जातात। हा प्रश्न आ जो आहे तो 8 गुणांसाठी आहे। ह्याच्यामध्ये पहिला असतो, हे मुद्दे असतात, ह्या मुद्द्यांची तुम्हाला उत्तरे लिहावी लागतात। आता 2 कवितेची नावं फक्त असतात, त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे, कोणतीही तुम्ही कवितेची तयारी केली असेल त्याची उत्तरं या मुद्द्यामध्ये लिहायची आहेत। पुढे बघा, त्यानंतर विभाग 3 हा जो आहे तो स्थूल वाचनचा, हा एकूण 6 गुणांचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 कृती सोडवायच्या असतात, एक असते 3 गुणांची, दुसरी असते 3 गुणांची, अशा 2 कृती तुम्हाला इथं लिहायच्या आहेत। आता इथं मात्र तुम्हाला परिच्छेद वगैरे काही दिलेला नसतो, इथले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला पाठच करावे लागतात। तुम्हाला जे 4 या ठिकाणी ज्या स्थूल वाचन आहेत त्या 4 स्थूल वाचनचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल। त्यामध्ये हास्यचित्रातली मुलं, इंग्लंडचा हिवाळा, बिग 5च्या सहवासात आणि विश्वकोश, या 4ही स्थूल वाचनाची तुम्हाला तयारी करावी लागेल, म्हणजे त्याचं पाठांतर करावं लागेल। पुढे आहे, हा झाला 6 गुणांचा स्थूल वाचनचा प्रश्न। त्यानंतर पुढचा आहे विभाग 4 व्याकरण व भाषा अभ्यास, हा एकूण 16 गुणांसाठी आहे। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वृत्त आहेत बघा, 2 वृत्त आहेत, दिंडी आणि आर्या, दोन्ही वृत्तांची तयारी करायची आहे, त्याला 2 गुण आहेत। त्यानंतर शब्दसिद्धी, ह्याच्यासाठी सुद्धा 2 गुण आहेत। आता शब्दसिद्धीचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळेल, तो तुम्ही पाहू शकता। तिसरा आहे वाक्याचे प्रकार, याच्यासाठी सुद्धा 2 गुण आहेत।
त्यानंतर चौथा आहे वाक्प्रचार, तो 2 गुणांसाठी आहे. हे झाले व्याकरण घटकावरती 4 घटक झाले. नंतर आहे भाषिक घटकावर. आता ह्याच्यामध्ये शब्दसंपत्तीमध्ये काय काय येतं? विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द 1 गुणांसाठी, वचन बदला किंवा ओळखा 1 गुणांसाठी, शब्दसमूहाबद्दल 1 शब्द 1 गुणांसाठी. त्यानंतर पुढे आहे ते शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, तो 1 गुणांसाठी आहे. लेखन नियमानुसार लेखन 2 गुणांसाठी आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तकाचं वाचन, पुस्तकातील धड्यांचं वाचन बारकाईनं करावं लागतं. तिसरं आहे विरामचिन्ह, याच्यासाठी 1 गुण आहे. आता विरामचिन्हाचा सुद्धा व्हिडिओ आहे, तो तुम्ही चॅनलवरती पहा. चौथा आहे प्रश्न, तो म्हणजे पारिभाषिक शब्द, तो 1 गुणांसाठी आहे. हा एकूण 16 गुणांच्या व्याकरणाचं तुम्हाला अगदी तयारी चांगल्या पद्धतीनं तुम्ही केली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतात. विभाग 5 उपयोजित लेखन, तो असतो 24 गुणांचा. कृती 5 मध्ये आपल्याला पहिलं असतं पत्रलेखन. आता तुम्हाला मागणी आणि तक्रार पत्र हे 2 आहेत. ह्या दोन्हीची तयारी करा. दोन्हीपैकी तुम्ही जे त्याची तयारी केली असेल ते तुम्ही या पानावरती लिहायचं आहे. पत्रलेखनाचा सुद्धा व्हिडिओ आहे, अगदी नवीन जो पॅटर्न आलेला आहे त्या पद्धतीनं तो पत्रलेखनाचा व्हिडिओ त्यामध्ये दिलेला आहे, तो तुम्ही पहा. हा 6 गुणांचा पत्रलेखनाचा प्रश्न आहे. त्यानंतर आहे त्याच्यामध्ये आपल्याला जाहिरात लेखन आणि मुलाखत आणि कथालेखन ह्या तिन्हीपैकी 2 कृती सोडवायच्या असतात. एकूण 10 गुणांसाठी असतात. तुम्ही जाहिरात लेखन इथं लिहा, कथालेखन इथं लिहा. जाहिरात लेखन, मुलाखत तुम्ही ज्याची तयारी केली असेल असे हे 2 प्रश्न इथं 5-5 गुणांचे लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे प्रसंगलेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. ह्यापैकी तुम्हाला 1 लिहायचा आहे, म्हणजे हा निबंधाचा प्रश्न आहे. यामध्ये आपण प्रसंगलेखन, आत्मकथन किंवा वैचारिक लेख ह्या तिन्हीपैकी 1च लिहायचा आहे. 8 गुणांसाठी आहे. हा तुम्ही 2 पानं लिहा किंवा 2.5 पानं लिहा, अशा पद्धतीनं तुम्ही लिहू शकताय. हा पेपर तुमचा अभ्यास पूर्ण झालेला असेल तर तुम्हाला ह्या पेपर जो पॅटर्न दिलेला आहे, म्हणजे पेपर कसा लिहावा, कोणता प्रश्न कुठे लिहावा, किती गुणांसाठी तो प्रश्न असतो, ह्याची माहिती या तुम्हाला व्हिडिओमध्ये करून दिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.